तर काल वटपौर्णिमा होती, पण मला काही ती करता आली नाही. म्हणजे माझी इच्छा असून सुद्धा मला काही ती करता येत नव्हती. त्याचं कारण असं 9 मंथ माझी प्रेग्नन्सी, तर ती काही मला कोणी करून दिली नाही. आणि ज्या व्यक्तीसाठी मला हा उपवास करायचा होता, त्याच्याकडे त्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करायची होती, फेऱ्या मारायच्या होत्या. एक टाईम असा पण आला होता, की तो व्यक्तीच मला नको होता. आणि त्याचं कारण असं इतर लोकं. प्रत्येक वेळेस भांडण फक्त नवरा-बायकोमुळेच होतात असं नाही. त्याचं कारण दुसरे लोकं पण असू शकतात. काही जवळचे किंवा काही लांबचे असतात. तर तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट शेअर करते माझी, जी माझ्या आयुष्यात घडली आहे. तर मी आहे शहरातली आणि शहरातमध्ये तुम्हाला माहीतच असेल कसे राहतात मुली. जसं त्यांच्या मनासारखं त्यांना कपडे हवे नको तसे घालतात. आणि माझ्या आहो आहेत गावाकडचे. तर त्यांच्यामुळे मी माझं पूर्ण आयुष्य बदललं. जीन्सवरनं मी ड्रेसवरती आली. हो, गावाकडे असतील बायका साड्या वगैरे घालणाऱ्या, पण मला काही ते जमत नव्हतं. आणि माझ्या आहोंचं असं म्हणणं होतं, की तुला जसं कम्फर्ट वाटेल तू तशी राहत जा. पण त्यांच्यासाठी मी ते पण केलं. कधी साडी घालायची, तर कधी ड्रेस घालायची. म्हणजे जितकं मला स्वतःला बदलता येईल तेवढं मी बदललं. पण इतकं करून पण मला एक गोष्ट नेहमी ऐकायला यायची, की शहरातली मुलगी आहे ना, तर असंच नसं. म्हणजे मग वाईट माझ्याबद्दल मी ऐकलंच आहे नेहमी. म्हणजे जितके म्हणजे स्वतःला मी बदलायचा प्रयत्न करते, ते पण काही इतर लोकांसाठी. त्या व्यक्तींना जर माझी किंमतच नाही, तर मी का स्वतःला बदलू? आणि ह्या गोष्टीचा राग मी काढायची आहोंवरती. म्हणजे मला असं वाटायचं, की मी तुमच्यासाठी इतक्या लांब आली आहे, सगळं केलं, त्याची तुम्हाला किंमतच नाही. पण मी किती बालिश होती ना. त्या व्यक्तीने तर मला कधीच म्हटलं नव्हतं, की तू स्वतःला बदल, की तू अशी राहा, तशी राहा. तो तर मला नेहमीच म्हणायचा आणि माझं कौतुक पण करायचं, की तू माझ्यासाठी खरंच इतकं लांब आली आहे, सगळं केलंयस. मग त्या व्यक्तीला मी का सोडायचा विचार करते, असं मला नंतर वाटलं. खरंच खूप बालिशपणा करतो आपण आपल्या नात्यामध्ये. आणि कधी पण आहे ना, तिसऱ्या व्यक्तीला आहे ना चान्सेस देऊ नका आपलं आयुष्य खराब करण्यासाठी. कारण लोकं आहे ना वाटच बघत असतात. वाटल्यास थोडासा असा स्पेस घ्या, थोडा टाईम द्या आणि विचार करा. ह्या व्यक्तीला मिळवण्यासाठी तुम्ही किती एफर्ट्स घातले होते आणि आज त्याच व्यक्तीला सोडण्यासाठी तुम्ही इतकी घाई करताय. तर कधी पण आहे ना, छान असं नवरा-बायकोचं नातं जपा. कारण पुढे जाऊन आहे ना, नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला, हे दोघंच आपलं आयुष्यभर आयुष्य सांभाळणार आहे. तर चला, अशी होती माझी एक छोटीशी स्टोरी. कशी वाटली तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. तर चलो, बाय.